नमस्कार, माझं नाव प्रवीण वसंतराव देशमुख आहे. मी राहणार लोळ नंबर 2चा आहे. सध्याला राहायला हल्ली मुक्काम ओढवणीमध्ये. त्यामुळे माझी ड्युटी इथं ओढवणीमध्ये चालू आहे. त्यामुळे मी इथे मुक्कामाला आलेला आहे राहायला. सध्याला माझे लग्न होऊन 6 वर्ष झाले आहे. पण प्रवीण देशमुख, राहणार लोळ नंबर 2. सध्याला आमच्यासोबत आम्ही दोघं जण इथं राहत होतो. आता ती घरामधून सामान घेऊन फरार झालेली आहे. मी 31 तारखेला गेलेले आहे. तिला आता 1 महिना झाला पूर्ण जाऊन. पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली पण आहे. तिचे वडील राजाराम तनपुरे, तिच्या आईचे नाव गंगूबाई राजाराम तनपुरे, हे जिंतूर तालुक्यामध्ये साखरतळा गाव ह्या गावचे आहेत. सध्याला तिचा घरी फोन लावल्यानंतर कुणीही सांगत नाही की बाबा इथं आलेली आहे म्हणून. नातेवाईकांना विचारलं आली आहे का, कुणीच म्हणते आली नाही. तिचा काही तपास लागत नाही. तिला पण नसलं नांदायला यायचं तर तिनं सांगावा बाबा मला काय नांदायला यायचं नाही. तिने असं लिहून मला द्यावे, कोर्टातून द्यावे किंवा असं बाउंडर लिहून द्यावे, पण मला क्लिअर मोकळं करून सोडावे. जर पोलीस स्टेशनने किंवा तिच्या नातेवाईकांनी हजर जर या 4-8 दिवसामध्ये नाही केली तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार ते लोक राहतील. माझी हात जोडून विनंती आहे की पोलीस स्टेशनला की बाबा तिचा शोध लावावे, ही कळकळीची नम्र विनंती. कधी भांडण वगैरे काय ठरवतो? नाही, आमचे भांडण नाही, काही नाही. आमच्या 6 वर्ष लग्नाला तरी आमचं भांडण नाही, काहीच नाही. तुम्ही गावात पण विचारू शकता, इथं आजूबाजूच्या लोकांना पण विचारू शकता कधी भांडण केले का म्हणून. जाण्याचं कारण काय असू शकतं? काय नाही, तिच्या आईचे फोन येत होते तिला 4-8 दिवसापासून. तिची आई म्हणत होती तू तिकडे जातेस, आम्हाला बोलत नाही, येत नाहीस, असं तसं तिला धमक्या देत होती तिची आई. वाटलं तिची इथे बहीण सुद्धा राहायला होते 2 महिने. विचारणा केली का? हो, त्यांना 3दा विचारलं मी, स्वतः पोलीस स्टेशनने फोन लावून विचारले, पण ते नाहीच मानतात. तिच्या नातेवाईकांना पण विचारले. त्यांनी लग्न लावून दिले आमचं, तो भांगे, संजय भांगे म्हणून, त्याच्यात पण घरी विचारलं जाऊन, तरी नाहीच म्हणतात ते. मूलबाळ वगैरे काही नाही, मूलबाळ वगैरे नाही आम्हाला. म्हणजे प्रयत्न चालू होते आमचे, दवाखान्यात सदा चालू आहेत. आता सध्याला मी 3.5-4 लाखाची माझ्याकडे फाईल झालेली तिच्या दवाखान्यासाठी. किती काय घरातून काय नेलोय का? हा, घरातून सामान नेलं तिनं. हा, फोटोचा अल्बम नेलाय, मौल्यवान वस्तू होत्या, दागिने वगैरे केलेले, दागिने नेलेत, आणि 50,000 रुपये मी माझ्या कामाचे आलेले होते ऍडव्हान्स म्हणून, ते पण घेऊन गेलेली सोबत. कुठं काय शोध लागला? नाहीच लागला. नातेवाईक वगैरे नाही, नातेवाईकांना पण नाही. काय आव्हान आहे? काय 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 नाही, माझे फक्त तिला यावाच व्हावा तिला आता की मला नांदायचं नाही, मला फारकत पाहिजे, फारकत देऊ. जर म्हणली नाही मला नांदा यायचंच नाही तर नको येऊ, फक्त कॉल करून तर सांगा आम्हाला त्यांनी किंवा आहे आमच्याकडे, किंवा तिनं स्वतःहून कॉलवर बोलावत मला, किंवा मला तुझ्याकडे यायचं नाही, काय नाही. कष्ट माझ्या किंवा माझ्या भावांना सांगा तिनं फोन करून मला यायचं नाही नांदायला, मी आहे सुखरूप. काय आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव प्रवीण वसंतराव देशमुख, राहणार लोळ नंबर 2चा आहे, पण सध्याला मी इथं ओढून राहत आहे. पोलीस स्टेशनला तक्रार केलेली, पोलीस स्टेशनला विनंती हात जोडून की माझ्या बायकोचा शोध लावावे. जिंतूर पोलीस स्टेशनला सुद्धा विचारा.